Hello everyone, myself Amruta Naik. Welcome to Amruta's Compass. Today we are going to see next topic, that is reconstitution of partnership, in that retirement of partner. In earlier lectures we have seen partnership final account, then not for profit concern and admission of a partner. If you haven't seen those videos, then please go and check the link given below in description box. As well as if you haven't yet subscribed to the channel, then please subscribe it. Now moving towards our today's topic, that is reconstitution of partnership. Reconstitution means reformation, म्हणजेच एक्झिस्टिंग पार्टनरशिप फर्ममध्ये नवीन फॉर्मेशन्स करावे लागतात किंवा त्यांचा एक्झिस्टिंग रेशो चेंज करावा लागतो. का चेंज करावा लागतो? बिकॉज ऑफ रिटायरमेंट ऑफ पार्टनर. जसं ॲडमिशन ऑफ पार्टनरमध्ये नवीन पार्टनर ॲडमिट झाल्यामुळे एक्झिस्टिंग पार्टनरचा प्रॉफिट शेअरिंग रेशो चेंज करावा लागतो, त्याचप्रमाणे जेव्हा एखादा पार्टनर रिटायर होतो तेव्हा पूर्ण पार्टनरशिप फर्मचा रेशो चेंज होतो. राईट. मग हा जो रिटायर होणारा पार्टनर आहे तो स्वतःबरोबर शेअर ऑफ कॅपिटल घेऊन जात असतो, कारण त्याने काही कॅपिटलची अमाऊंट इन्व्हेस्ट केलेली असते बिझनेसमध्ये. जेव्हा तो रिटायर होतो तेव्हा ती बिझनेसमधून त्याला ती घेऊन जायची असते. नेक्स्ट आहे शेअर ऑफ गुडविल. गुडविल जे त्याने कमवलेलं असतं किंवा त्याने काही कॉन्ट्रीब्युशन्स दिलेले असतात स्वतःचे पार्टनरशिप फर्मला गुडविल रेज करण्यासाठी, तर त्या गुडविलचा शेअर तो ॲट द टाईम ऑफ रिटायरमेंट घेऊन जातो. नेक्स्ट रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज. ज्या पार्टनरशिप फर्मच्या एक्झिस्टिंग ॲसेट्स अँड लायबिलिटीज असतात त्याचं रिव्हॅल्युएशन होत असतं. किंवा प्रॉफिट अँड लॉस, जो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जे असतं त्याच्यामध्ये जर काही प्रॉफिट असेल किंवा लॉस असेल तर तो सुद्धा प्रॉफिट आणि लॉस यांना फेस करावा लागतो किंवा सफर करावा लागतो जो पार्टनर रिटायर होणार आहे त्याला. ओके. आता पार्टनर रिटायर का होतो? देर आर नंबर ऑफ रिझन्स. वेगवेगळ्या रिझन्सने किंवा कारणांमुळे पार्टनर रिटायर होत असतो पार्टनरशिप फर्ममधून. फर्स्ट, एकतर त्याचं एज झालेलं असेल, राईट, किंवा हेल्थ इश्यूज असतील. नेक्स्ट, बिकॉज ऑफ डिस्प्यूट्स अमंग पार्टनर्स. पार्टनर्समध्ये काही डिस्प्यूट्स असतील, वादविवाद असतील. थर्ड पॉईंट, ड्यू टू लॉस ऑफ बिझनेस. लॉस जो बिझनेसला फेस करावा लागतो त्याच्यामुळे पार्टनर रिटायर होत असतो. अँड लास्ट, जर बिझनेस त्याला स्वतःचा नवीन बिझनेस स्टार्ट करायचा असेल या रिटायर होणाऱ्या पार्टनरला, तर तो आधीच्या पार्टनरशिपमधून रिटायर होत असतो. राईट. मग रिटायरमेंट जे आहे, रिटायरमेंटची जी प्रोसिजर आहे ती एका दिवसात होत नाही. त्याला आधी नोटीस द्यावी लागते बाकीच्या पार्टनर्सला, किंवा ॲग्रीमेंटमध्ये जे मेन्शन केलेलं आहे रिटायरमेंटसाठीचे जे रूल्स असतील तेच फॉलो करून त्याला रिटायरमेंट घेता येते. राईट. एखादा पार्टनर जेव्हा रिटायर होतो तेव्हा एक्झिस्टिंग पार्टनरशिप फर्मचा किंवा एक्झिस्टिंग पार्टनर्सचा प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो चेंज होत असतो, कारण हा जो रिटायर होणारा पार्टनर आहे तो स्वतःचा शेअर बाकीच्या पार्टनर्सला देऊन जात असतो. ओके. मग तो न्यू रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा आहे ते आपण आता बघणार आहोत. सी, देर आर टू केसेस टू फाइंड आउट न्यू रेशो ऑफ पार्टनर्स. फर्स्ट केस इज गिवन. सपोज 3 पार्टनर आहेत, तिघांचा एक्झिस्टिंग किंवा ओल्ड रेशो दिलेला आहे आणि काहीही इन्फॉर्मेशन दिलेली नाही आहे की न्यू रेशोमध्ये किंवा जो नवीन रिटायर होणारा जो पार्टनर आहे तो स्वतःचा किती शेअर दोघांना डिस्ट्रीब्यूट करणार आहे, काही माहिती दिलेली नसेल. तेव्हा काय आपल्याला करायचं आहे ते आपण बघणार आहोत. सी, फर्स्ट एक्झाम्पल, ए, बी अँड सी आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट अँड लॉस इन द रेशो 4:2:1. म्हणजेच ए बी सीचा रेशो काय आहे? 4:2:1. एक्झिस्टिंग रेशो आहे, ओल्ड रेशो आहे. ना बी रिटायर्स, कॅल्क्युलेट ए अँड सीज न्यू रेशो. आता या तिघांमधला बी रिटायर झालेला आहे, मग राहिले कोण? ए आणि सी. त्यांचा न्यू रेशो फाइंड आउट करायचा आहे जेव्हा बी रिटायर होतो तेव्हा. सी, ए बी सीचा न्यू ओल्ड रेशो काय आहे? ए, बी अँड सी. एचा रेशो आहे 4, 4/4 + 2 + 1, 7. बीचा 2/7 अँड देन सीचा 1/7. राईट. हा ओल्ड रेशो आहे. जेव्हा
बी रिटायर होणार आहे तेव्हा त्या रेशोमध्ये काहीही चेंज करायचं नाही आहे, फक्त बीचा शेअर काढून टाकायचा आहे. जेव्हा काहीही इन्फॉर्मेशन दिलेली नसते तेव्हा काहीच करायचं नाही आहे. जो पार्टनर रिटायर होणार असेल फक्त त्याचा शेअर ओल्ड रेशोमधून काढायचा आहे, बाकीच्या पार्टनर्सचा शेअर तसाच ठेवायचा आहे. क्लिअर? सी, ह्याच्यामध्ये बी रिटायर होणार आहे म्हणून बीचा शेअर आपण काढलेला आहे. मग राहिले कोण? ए आणि सी. एचा एक्झिस्टिंग शेअर काय आहे? 4. सीचा काय आहे? 1. म्हणजेच हा त्यांचा न्यू रेशो आहे. क्लिअर? ए आणि सीचा. राईट? काय केलं आपण? ए बी सीचा रेशो इथे लिहिलेला आहे, ओल्ड रेशो. बी रिटायर होणार आहे तर बीचा शेअर फक्त काढलेला आहे, कारण आपल्याला दुसरी काहीच इन्फॉर्मेशन दिलेली नाही आहे म्हणून. मग उरले कोण? ए आणि सी. त्यांचा जो एक्झिस्टिंग शेअर आहे तो तसाच ठेवायचा आहे, त्याच्यामध्ये काहीच चेंजेस करायचे नाही आहेत. सपोज या केसमध्ये ए रिटायर होणार असेल, मग राहिले कोण? बी आणि सी. मग बी आणि सीचा न्यू रेशो काय असेल? 2:1. राईट? सपोज सी रिटायर होणार असेल तर राहिले कोण? ए आणि बी. ए आणि बीचा न्यू रेशो काय असेल? 4:2. क्लिअर? एवढं इझी आहे. ओके. नेक्स्ट, second example is given. X, Y and Z share profit and losses in the ratio 1:1:1. म्हणजेच इक्वल रेशो आहे X, Y आणि Zचा एक्झिस्टिंग रेशो किंवा ओल्ड रेशो. Z retires and his share acquired by X and Y. Z काय झालं? रिटायर झालेला आहे. मग राहिले कोण? X आणि Y. X आणि Y ने किती शेअर घेतलेला आहे झेडचा? इन द रेशो 3:1. एक्सने 3 पार्ट घेतलेला आहे आणि जो वाय आहे त्याने 1 पार्ट घेतलेला आहे. नाव यू हॅव टू कॅल्क्युलेट न्यू रेशो. नीट बघायचं आहे, खूप इझी आहे पण इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. इथे काय आहे? आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे की एक पार्टनर रिटायर होतोय आणि त्याचा शेअर बाकीचे जे 2 पार्टनर आहेत ते कुठच्या रेशोमध्ये घेणार आहेत. राईट? मग आपल्याला आता न्यू रेशो फाइंड आउट करायचा आहे आधीच्या पार्टनर्सचा. क्लिअर? सी, एक्स, वाय अँड झेड हे ओल्ड पार्टनर्स आहेत. त्यांचं शेअर काय आहे? इक्वली म्हणजे 1:1:1. राईट? म्हणजेच एक्सचा शेअर किती आहे? 1/3. राईट? 1 + 1 + 1 दॅट इज 3. वायचा 1/3, झेडचा 1/3. हा काय आहे? त्यांचा ओल्ड शेअर. राईट? नेक्स्ट, झेड रिटायर होणार आहे. राईट? झेड रिटायर होणार आहे आणि त्याचा शेअर किती आहे? 1/3 आहे, होता आधीच्या पार्टनरशिप फर्ममध्ये. नेक्स्ट, झेड रिटायर्स अँड हिज शेअर अक्वायर्ड बाय एक्स अँड वाय इन द रेशो 3:1. हा जो 1/3 शेअर आहे झेडचा तो एक्स आणि वायने अक्वायर्ड केलेला आहे, म्हणजेच एक्स आणि वायला 3:1 या रेशोमध्ये मिळालेला आहे. राईट? मग आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे एक्स न्यू शेअर इज इक्वल टू झेडचा शेअर किती आहे? 1/3. त्याच्यापैकी एक्स किती घेणार आहे? 3/4. राईट? 3/4 का? कारण 3:1 म्हणजे 3 + 1 4. म्हणून एक्सचा न्यू शेअर काय आहे किंवा जो ॲक्वायर्ड करणार आहे तो शेअर आहे 3/4. म्हणजेच झेडचे 1/3 एक्झिस्टिंग शेअर, त्याच्यापैकी 3/4 एक्स घेणार आहे. राईट? म्हणजेच ह्याचा रेशो काय झाला? 3:1 3 / 12. 3/12. नेक्स्ट, सेम फॉर वाय. वायज न्यू शेअर इज इक्वल टू झेडचा किती शेअर आहे? 1/3. त्याच्यापैकी वायला किती मिळणार आहेत? 1/4. राईट? 1/4. 1 × 1 1, 3/4 12. म्हणजेच एक्सचा आहे 3/12 आणि वायचा आहे 1/12. नाव त्यांना आता एक्झॅक्टली किती शेअर मिळणार आहेत? एक्स न्यू शेअर इज इक्वल टू
ऑलरेडी एक्सचा किती आहे 1/3 आहे. आता हे 1/3 आपण एक्सचे घेणार आहोत. इथे ऑलरेडी एक्सचा 1/3 शेअर होता, राईट. प्लस झेडकडून ॲक्वायर केल्यानंतर किंवा झेडकडून काही पर्सेंटेज मिळाल्यानंतर त्याचा शेअर किती झालेला आहे एक्सचा 3/12. मग ते आपण 3/12 ॲड करणार आहोत, राईट. क्लिअर. सी हा शेअर आहे एक्सचा जो ऑलरेडी आहे ते 1/3 आपण इथे लिहिले आहेत. प्लस झेडकडून काही शेअर ॲक्वायर केल्यानंतरचा शेअर आहे 3/12. दोघांची ॲडिशन करून जे आन्सर येईल ते फायनल एक्सचा न्यू शेअर असेल. इथे डिनॉमिनेटर इक्वल नाही आहेत, त्यातही आपल्याला इक्वल करून घ्यायचे आहेत. सी म्हणजेच इथे 12 करायचे आहेत. 3 × 4 = 2 = 12. 4 × 1 4 4 3 = 12 प्लस 3/12. आता डिनॉमिनेटर इक्वल आहेत, दॅट इज 7/12. हा न्यू शेअर आहे एक्सचा. क्लिअर. नेक्स्ट सेम फॉर वाय. वायज न्यू शेअर. वायचा एक्झिस्टिंग शेअर काय आहे 1/3. तो लिहायचा आहे इथे. त्याला ते 1/3 मिळणारच आहेत, राईट, आधीचे. प्लस झेडकडून काही मिळाल्यामुळे किती शेअर झालेला आहे त्याचा न्यू शेअर 1/12. ते ॲड करायचे आहेत 1/12. 3 आणि 12 वेगवेगळे डिनॉमिनेटर आहेत जे आपल्याला इक्वल करायचे आहेत. 3 ला 12 मध्ये कन्वर्ट करायचं आहे म्हणून × 4. न्यूमरेटरला पण × 4, दॅट इज 1 × 4 4. देन 4 3 = 12 प्लस 1/12 आहेत तसेच. 4 + 1 5 12 12 12. म्हणजेच हा कुणाचा शेअर आहे वायचा शेअर आहे, न्यू शेअर, राईट. म्हणजेच त्यांचा न्यू रेशो काय आहे एक्स अँड वायचा 7/12 = 5/12. दॅट इज 7:5. Clear? Next, we are going to see gain or benefit ratio. How to calculate gain or benefit ratio? सी एखादा पार्टनर जेव्हा रिटायर होतो तेव्हा बाकीच्या पार्टनर्समध्ये त्याचा शेअर डिस्ट्रीब्यूट केला जातो, म्हणून बाकीच्या पार्टनर्सला गेन किंवा बेनिफिट होत असतो ड्यू टू रिटायरमेंट ऑफ पार्टनर, राईट. मग आता इथे 3 एक्झाम्पल्स दिलेली आहेत. 3 वेगवेगळी एक्झाम्पल्स आहेत, वेगवेगळ्या सिच्युएशन्स आहेत. त्याच्यावरतीच बेस आपल्याला गेन और बेनिफिट रेशो फाइंड आउट करायचा आहे. ओके, विल सी फर्स्ट A, B and C are partners sharing profit and losses in the ratio 4:3:2. त्यांचा ओल्ड रेशो आहे 4:3:2. B retires. A and C share profit and losses equally. या केसमध्ये काय झालेलं आहे B रिटायर झालेला आहे आणि उरलेले जे पार्टनर आहेत म्हणजेच A आणि C ते आता कुठच्या रेशोमध्ये प्रॉफिट शेअर करणार आहेत इक्वली. कॅल्क्युलेट गेन रेशो. गेन कोणाला होतो उरलेल्या पार्टनर्सला, म्हणजेच या केसमध्ये ए आणि सीचा गेन रेशो फाइंड आउट करायचा आहे. गेन रेशोचा फॉर्म्युला काय आहे सी गेन रेशो इज इक्वल टू न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो. क्लिअर. हा फॉर्म्युला आहे गेन रेशोसाठी. न्यू रेशो जो दिलेला असेल त्याच्यातून ओल्ड रेशो लेस करायचा आहे व आपल्याला गेन रेशो मिळणार आहे. सी ए बी आणि सीचा ओल्ड रेशो काय आहे 4:3:2. म्हणजेच ए बी सी. एचा रेशो आहे 4/4 + 3 7 + 2 9. बीचा 3/9 आणि सीचा 2/9, राईट. हा ओल्ड रेशो आहे. नेक्स्ट न्यू रेशो काय आहे शेअर इक्वली आहे. इक्वली मीन्स 1:1. दॅट इज एचा काय आहे 1/2 अँड सीचा आपल्याला आता इथे कोण राहिलेले आहेत सी राहिलेला आहे म्हणून सीचा काय आहे
1:2. बी रिटायर झालेला आहे, राईट. सी काय केलेलं आहे आपण, ए बी सी त्यांचे ओल्ड रेशो 4:3:2 डिवायडेड बाय 9 का तिघांची ॲडिशन, हा ओल्ड रेशो आहे. बी रिटायर झालेला आहे म्हणून बीचा शेअर आपण कॅन्सल केलेला आहे. बी रिटायर झाल्यानंतर ए अँड सी शेअर इक्वली, त्यांचा शेअर काय असणार आहे, इक्वल मीन्स 1:1 असणार आहे, जो आपण इथे लिहिलेला आहे 1:1. म्हणजेच एचा शेअर किती, 1/2, राईट. हाफ शेअर एचा, उरलेला हाफ शेअर सीचा. म्हणजेच हा त्यांचा न्यू रेशो आहे. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, गेन रेशो. गेन रेशोचा फॉर्म्युला आहे न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो. त्या फॉर्म्युलामध्ये आपल्याला अमाऊंट्स ठेवायच्या आहेत. सी न्यू रेशो गेन रेशो इज इक्वल टू एज गेन रेशो. एचा न्यू रेशो काय आहे 1/2 मायनस ओल्ड रेशो काय आहे 4/9. इथे बघितलं तर डिनॉमिनेटर इक्वल नाही आहेत, राईट. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल, क्रॉस मल्टिप्लिकेशन. 9:1 मायनस 4:2 डिवायडेड बाय 18 इज इक्वल टू 9 minus 8, 18. That is 1/18. Clear? Next, same for C. C's gain ratio. Cचा न्यू रेशो काय आहे 1/2 मायनस ओल्ड रेशो काय आहे 2/9. डिनॉमिनेटर इक्वल नाही आहेत, क्रॉस मल्टिप्लिकेशन. 9:1 मायनस 2:2 divided by 2:9. That is 9 minus 4 and 18. 9 minus 4 5/18. म्हणजेच न्यू रेशो काय आहे 1:5. क्लिअर? खूप इझी कन्सेप्ट आहे. नेक्स्ट केसमध्ये काय आहे, एक्स वाय अँड झेड त्यांचा ओल्ड रेशो आहे 4:3:2. झेड रिटायर्स, न्यू रेशो ऑफ एक्स अँड वाय इज 3:2. कॅल्क्युलेट गेन रेशो. सेम आहे. न्यू रेशोमध्ये पहिल्यांदा न्यू रेशो फाइंड आउट करायचा आहे, मग गेन रेशो फाइंड आउट करायचा आहे. सी एक्स वाय अँड झेड. एक्स वाय झेड. एक्सचा ओल्ड शेअर काय आहे 4/9, राईट. वायचा 3/9. देन झेडचा 2/9. हा आहे ओल्ड. नेक्स्ट न्यू आता कोणाचा आहे, झेड रिटायर झालेला आहे. म्हणजेच एक्स आणि वायचा न्यू रेशो काय आहे 3/5 एक्सचा आहे आणि वायचा आहे 2/5. हा काय आहे न्यू आहे एक्स आणि वायचा. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, गेन रेशो. गेन रेशो फॉर एक्स. एक्स गेन रेशो इज इक्वल टू न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो. एक्सचा न्यू रेशो काय आहे 3/5 मायनस ओल्ड रेशो. ओल्ड रेशो आहे 4/9. 9 3 27, 5 4 20, 5 9 45, 7 डिवायडेड बाय 45. हा कोणाचा आहे, एक्सचा आहे, राईट. नेक्स्ट वायज गेन रेशो. वायचा न्यू रेशो काय आहे 2/5 मायनस ओल्ड रेशो 3/9. क्रॉस मल्टिप्लिकेशन. 9 2 18, 5 3 15, 9 5 45. 18 minus 15 3/45, राईट. म्हणजेच एक्स आणि वायचा गेन रेशो काय आहे 7:3. Clear? Next, P, Q and R are partners sharing profits and loss in the ratio 2:2:1. Q retired, calculate gain ratio. Q retire झालेला आहे, त्याच्याही आधी P
क्यू अँड आरचा ओल्ड रेशो. पीचा ओल्ड रेशो काय आहे 2/5, क्यूचा 2/5, आरचा 1/5. राईट, 2+2+1 5. हा काय आहे ओल्ड रेशो आहे. नेक्स्ट क्यू रिटर्न झालेला आहे आणि काहीच इन्फॉर्मेशन दिलेली नाही आहे. राईट, मग आपण आधी बघितलेलं होतं न्यू रेशो फाइंड आउट करताना जेव्हा काहीच इन्फॉर्मेशन दिलेली नसते तेव्हा उरलेल्या पार्टनर्सचा जो शेअर आधी आहे तोच शेअर कंटिन्यू करायचा आहे. म्हणजेच पीचा न्यू शेअर काय असणार आहे 2. राईट, आणि आरचा न्यू शेअर 1. 2+1 3, म्हणून 2/3 आणि 1/3 हा त्यांचा न्यू शेअर आहे पी आणि आरचा. राईट, नाव पीज गेन रेशो. गेन रेशोसाठी फॉर्म्युला काय आहे न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो. पीचा न्यू रेशो काय आहे 2/3 मायनस ओल्ड रेशो काय आहे 2/5. राईट, क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 2 जा 10 मायनस 3 2 जा 6 डिवायडेड बाय 15, that is 4/15. क्लिअर. नेक्स्ट क्यू रिटर्न झालेला आहे आर गेन रेशो. ओल्ड मायनस न्यू, ओल्ड रेशो सॉरी न्यू मायनस ओल्ड. न्यू रेशो काय आहे आरचा 1/3 मायनस 1/5. क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 1 जा 5 मायनस 3 डिवायडेड बाय 15. 5 minus 3 2 डिवायडेड बाय 15. म्हणजेच गेन रेशो त्यांचा काय आहे 4:15 आणि 2/15. 4:2, दॅट इज 2:1. क्लिअर. खूप इझी कन्सेप्ट आहेत पण खूप इम्पॉर्टंट आहेत कारण या सगळ्या कन्सेप्टवरतीच बेस आपले पुढचे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स आपण सॉल्व करणार आहोत. ओके, नाव we'll stop here today, and if you have any query or doubt regarding this concept then please comment in comment box, as well as if you haven't yet subscribed to the channel then please subscribe it. Thank you.